अजितदादांनी जीव लावून सुद्धा नगरसेवक किशोर म्हासाळ हे कृतज्ञ निघाले आहेत। अजित पवार यांच्यावर त्यांनी आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं आहे। बारामतीचा नगरसेवक किशोर म्हासाळच्या विधानानं एक नवाच वाद निर्माण झालाय। या वक्तव्यानंतर म्हासाळनं माफीनामा दिला, मात्र त्याची पक्षामधून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली आहे। बारामतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर म्हासाळ यांची अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। ज्या किशोर म्हासाळ यांना अजित पवारांनी बारामतीत बिनविरोध निवडून आणलं होतं, त्यांनीच अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं संताप व्यक्त होतोय। पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथं आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई? ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर म्हासाळ यांनी माफी मागितली। अजित पवारांच्या अपघातस्थळावर जात आपण आत्मक्लेश करणार असंही त्यांनी सांगितलं। या ऑडिओ क्लिप मध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे। पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली, त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। किशोर म्हासाळ यांची ही ऑडिओ क्लिप अतिशय गलिच्छ असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे। आत्मक्लेश करणं वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलंय, अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप। महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणीही काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य नाही। मी खरंच माहिती घेतलेली नाही किशोर म्हासाळच्या बाबतीमध्ये, आणि आपल्याच माध्यमातून दादागिरीचा काय फरक पडत नाही असं काहीतरी, पण तरी माफी मागितलेली ती मी वाचलं कुठंतरी, मीडियामध्ये कुठंतरी वाचलं। मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त केली आहे। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा, लोकसभा, मंत्रिपदावर, तोच न्याय मलाही मिळावा अशी इच्छा बोलून दाखवत भुजबळांनी खंतही व्यक्त केली। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी अर्ज देखील दाखल केला आहे। कबड्डी का खिलाडी हो, शतरंज का खिलाडी नहीं हो। मंत्री भुजबळांनी शेरो शायरीतनं नाराजी व्यक्त केली आहे। वेळ होती राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची। यावेळी पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री आशिष शेलार, मंत्री भरत गोगावलेंसह इतरही नेते उपस्थित होते। इतरांच्या मुलांना राज्यसभा, लोकसभा आणि मलाही तोच न्याय द्या असं म्हणत मंत्री भुजबळांनी राज्यसभेच्या जागेवरून आपली खंत बोलून दाखवली। नाही काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। मैं कबड्डी का खिलाडी हो, शतरंज का खिलाडी नहीं हो। शतरंज नहीं जमता है। ज्यावेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू। त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। बिल्कुल हमारे साथ में जब हैं भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके जो मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है। प्रफुल्ल पटेलांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेचा उमेदवार झाला। राज्यसभेत जायचंय, मग राज्यसभेत जायचं छगनरावांनी। जे ज्येष्ठ नेते ते त्यांची अट मान्य व्हायला हवी। येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला राहुल गांधींची गुलामी करावी लागणार आहे, राहुल गांधींची चाकरी करणार लागणार आहे। राहुल गांधींनी राज्यसभेचा तुकडा फेकला
तरच तुम्हाला खासदारकी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी राजेंद्र जैन यांनी भुजबळांना वाकून नमस्कारही केला. छगन भुजबळ, मी प्रत्येक वेळी बोलतो की छगन भुजबळ साहेब माझे वडीलधारी आहे आणि आज ज्या उत्सुकताने ते मला आशीर्वाद द्यायला माझ्या नॉमिनेशनमध्ये आले, मला तो एक बोलता येतच नाही. मी आभार व्यक्त करतो की वडीलसारखा त्यांनी मला आशीर्वाद दिला. फडणवीस आणि शिंदेंनी प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा केली. प्रसाद हिरेंनी शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. गोकुळ गीते सुद्धा महायुतीला पाठिंबा देतील असा विश्वास गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. गोकुळ गीतेंशी माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे. 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल. मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील. प्रसाद बापूंनी देखील शब्दाला मान ठेवला. बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय. आणि नाशिकचा तिढा पण सुटेल. आज आपले गिरीश महाजन आणि उदय सामंत तिकडे आहेत. माझ्याबरोबर देखील त्यांची फोनवर चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलेलं आहे. अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त झाल्या. बारामती मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर सुनेत्रा पवारांनी अचानकपणे मेडिकल कॉलेजला भेट दिली. स्वच्छता काय म्हणतात, कशा स्वच्छता म्हणतात, मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे. पुसून गेला सांगा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच फटकारलं. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये अचानक जात त्यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. आणि तुम्ही आता हे सगळं कामाला लागा. मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे. हे त्रास होतो टाकायला कचऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला स्वच्छता करायला ना. कसली स्वच्छता करायला आता काय करता तुम्ही बाहेर शिकायला तर ही स्वच्छता आहे काय? स्वच्छता करायला म्हणतात. ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना, फक्त मोबाईलवर. ही उशी तर ही उशी, ते औषधं, हे काय स्वच्छता काय म्हणतात, कशा स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? नाव लिहून घ्या. गेल्या काही दिवसांपासून बारामती मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी अचानक भेट देत मेडिकल कॉलेजची पाहणी केली. मेडिकल कॉलेजमधील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार चांगल्याच भडकल्या. हे आईस असताना मॅडम हे तुम्ही इथे ठेवायलाच नाही पाहिजे. पुसून गेला सांगा. स्वच्छतेच्या बाबतीत अजित पवार अतिशय काटेकोर होते. अजित पवार यांच्या निधनानंतर कर्मचाऱ्यांमध्ये सुस्तावलेपण आल्याच्या तक्रारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अचानक बारामती मेडिकल कॉलेजला भेट दिली. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. सेवाभावी स्वभावाच्या शिंदेना मुख्यमंत्री करू असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं परिणय फुकेंनी म्हटलंय. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असं बच्चू कडू म्हणाले. तर शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं बच्चू कडूंना वाटणं काही गैर नाही, पण 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं परिणय फुके म्हणाले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे. आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना, त्यांचं प्रमोशन व्हावं. एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे. देवाभाऊंचं प्रमोशन होणार आहे. कुठल्या पदावर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला पाहायला आवडेल केंद्रात? म्हणून सर्वोच्च पद भेटलं पाहिजे. अखेरी महाराष्ट्राचा आवाज बुलंद होणं गरजेचं आहे आणि आम्ही देवाभाऊला त्या नजरेनं पाहतोय. कोणत्याही पक्षात काम करत असताना प्रत्येकाला हे वाटतं की आपल्या पक्षाचा जो नेता आहे तो मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही. पण मी तुम्हाला 100% सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत.
तेच परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. नीट, पेपरफुटी, SIR यासह 5 मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंनी प्रत्यक्ष हजेरी लावली. DMK आणि आप इंडिया आघाडीमधून बाहेर पडले आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. SIRच्या निष्पक्षतेवरून सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार. इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारनं देशातल्या परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हैदराबादमध्ये 1 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक होणार. दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार. पुढची बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये होणार. अधिवेशनाच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात इंडिया आघाडीची बैठक होईल. शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए, क्योंकि उनके कार्यकाल में नीट और CBSE परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है. काँग्रेसचं भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन पराभव त्यांचा व्हावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय. आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला, दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. दिल्लीमधल्या बैठकीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार अभिषेक बॅनर्जी, RJD नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. तर उद्धव ठाकरेंनी VCद्वारे हजेरी लावली होती. तर तमिळनाडूमधल्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं TVKला पाठिंबा दिल्यानं DMK बाहेर पडलीय. दुसरीकडे आपच्या संजय सिंह यांनी याआधीच आप पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याचं जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्या. ममता बॅनर्जी बैठकीसाठी दिल्लीमध्ये असून त्यांच्या 2 खासदारांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीसोबत पक्षाचाही राजीनामा दिलाय. दादर बेस्ट बस अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेस्ट चालक विकास पाडावी याच्या विरोधामध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. विरोधात भरधाव वेगाने बस चालवल्याचा ठपका ठेवत बेस्ट बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. बस अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण यामध्ये गंभीर जखमी झाले. मुंबईतल्या दादरच्या प्लाझाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान बस अपघाताचा CCTV व्हिडिओही समोर आलाय. या अपघातात बसचा वेग प्रचंड असल्यानं दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या बेस्ट अपघातांची पालिकेनं दखल घेतली आहे. मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावर गेल्या आहेत. विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्यास शासनाने हरकत घेतल्यामुळे संपाचा हत्यार त्यांनी उपसला आहे. मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावर गेल्या. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमाच्या अंमलबजावणीमुळे अडचणी येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ते संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. CEO भेटले नाहीत तर गाडी फोडणार असा इशारा सरपंच मंगेश साबळे यांनी दिला होता आणि ते थेट गाडी समोर उभे राहत त्यांनी हा इशारा दिला. ग्रामपंचायतीच्या बिलासाठी जिल्हा परिषदेकडनं हेळसांड होत असल्याचा आरोप करत मंगेश साबळे आक्रमक झाले. आमदार प्रशांत बंब यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा वाद मिटला. सर मैं बोलूंगी सर प्रशासन का इश्यू होते पहला वो तो सुप्रीम कोर्ट ने क्लियर किया, लास्ट वीक क्लियर किया सर. आता फाईल कुठे केलेली आहे त्यांच्या पण बहुत सारे सगळं सर वो तो मैंने साइन करने वाली हूँ सर, क्योंकि मागच्या आठवडा मी इथे